नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे चुलीवर बेसन. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आहे. त्यानंतर थोडा बारीक केलेला लसूण टाकला आहे. बारीक कापून घेतलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या थोड्याशा भाजल्या की त्यामध्ये मी टाकणार आहे कांदा. आता कांदा मी टाकून घेतला आहे. कांदा व्यवस्थित हलवून घेणार आहे. कांदा परतला का त्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे मी. आता मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कांदा परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी टाकलं आहे पाणी. पाण्याला मस्तपैकी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली का आता मी बेसन हटून घेणार आहे. थोडं थोडं पीठ टाकून मी या पद्धतीनं बेसन हटून घेतलेलं आहे. त्यानंतर चमच्याने मी थोड्याशा गाठी राहिलेल्या त्या व्यवस्थित अशा दाबून घेतलेल्या आहेत. आपलं बेसन तयार झालेलं आहे. आता मी ताट वाढायला घेते. तुम्ही पण या पद्धतीने बेसन करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.